मंगलाचरण. कुंतीनं देवाजवळ विपत्ती मागितली. देवही म्हणाला तथास्तु. त्या देवदत्त दानानं विश्व भावसमृद्ध झालं आहे. वेदनेचा जय जयकार असो. वेदना उपलब्ध झाली नसती तर मानवानं सुख कसं भोगलं असतं कोण जाणे. ही कुणा एकाची भ्रमणगाथा. हा कुणी एक स्वतःच्या आणि दुसऱ्यांच्या सुखदुःखांचा साक्षी होता. गोपाळ नीलकंठ दांडेकर. कुणा एकाची भ्रमणगाथा. पावसाळ्याचे 4 महिने अमरकंटकला काढायचे असं ठरलं आहे. आईची धारा जिथून वाहू लागते ना तिथे. म्हणून तर चालवे तेवढं चालतोय मी. 10, 15, 20 वेळी 25 मैलही. पण अलीकडे 4-5 दिवस झाले चालवेनसं झालंय. पोटातलं दुःख वाढलंय. त्यात भरीला भर म्हणून ते दुःख बरगडीच्या आत शिरायला लागलंय. कधी पोटात दुखतं, कधी बरगडीच्या खालून गुरकावतं, आणि मग एखाद्या झाडाच्या बुंध्याला टेकून बसणं या पलीकडे दुसरा काहीही उपाय उरत नाही. कुठंतरी थांबावं. कुणाच्या तरी ओसरीवर एखाद्या फक्कड गोधडीच्या उभेत 4 दिवस पडून राहावं. उगीच मजेत. न पोचलो अमरकंटकला तर काय ग्रहगोल सूर्याभोवती फिरायचे थांबणार थोडीच आहेत. थांबूया की. पण कुठे. भोंडलला मठात 4 दिवस गुरबाजी करत मजेत दिवस काढले असते. पण जिथं मठपतीच ठाण्यावरून हल्ला तिथं राहण्यात काय अर्थ आहे. किंवा तिथं राहण्यात काय मजा. नसे ना का मजा. मजाच असली पाहिजे असं कोणी सांगितलं आहे. निश्चलपुरींच्या मागं मठात काय काय घडलं आहे ते सहज पाहूया तरी. निरंजन, महिमवाला, ब्रिंदावनजी सगळ्यांना जरा धीर देऊ. त्यांना म्हणू यथा काष्ठांच काष्ठांच, की लक्ष्मीच्या सासरचा पत्ता काढून तिथं जाऊया. ओळखतील का ते. नका ओळखी ना. दीर तर ओळखेल. पुरे झालं. 4 दिवस कुठेतरी काढल्याची कारण. जिथं ऊन ऊन भाकरी मिळेल, ताजं ताजं गरम गरम वरण मिळेल, त्याचा वास येता क्षणी रसनेला सुखावणारं. विचार मागं खेचाटीत होते. पण पाऊल मात्र पुढेच पडत होतं. एका महारुखाच्या झाडाखाली गुरं विसावली होती. तिथंच दुपार काढली. गुरांची गंमत पाहत. एक गोरा मोठा उन्हाळ होता त्यातला. शिंगा अगदीच कशीशीच होती. त्यातलं एकतर उगीच बोटभर होतं सुरकुतलेलं. त्या कशा कशाचं शिंगांनी गोरा रवंत करीत बसलेल्या गायगुजींना उगीच ढुसण्यात देत होता. हिला तडाखा दे, हिनं डोकं हलवून वारल्यासारखा केलं की त्याला ढुसायचं जा, असं चाललं होतं त्याचं. त्यातली एक गाय बांडी होती. तिनं बराच वेळ त्याच्याकडे लक्षच दिलं नाही. तो अधिकच उत्मातला. मग ती जी उठली ती एका फेंगेत गोऱ्याला त्या तिकडं फेकाटावून पुन्हा मुकाट्यानं खाली बसली. तोंडाचं यंत्र सुरू झालं. जसं काहीच घडलं नाही. एवढ्यात 2 बगळे तिथे येऊन उतरले. अंदाज घेत घेत ते एका गायीच्या मानेखाली जाऊन बसले. दोन्ही 2 बाजूंना. अगोदर जरा सावधपणानं, मग गाय काहीच करेना हे हेरून त्यांनी तिच्या मानेवरच्या गुचिड्या टिपणं चालवलं. गायीलाही सुख झालं असावं. ती मान खाली धरून मुकाट्यानं बसून राहिली. माझ्या गुरुगृही हजामतीसाठी गबा न्हावी यायचा. एक गावठी वस्त्रा, मुठीचा आरसा, धार लावायचा दगड, एवढंच तो आणायचा. आरसा उगीच शास्त्रार्थ म्हणून. आमच्या हाती कधीच द्यायचा नाही तो. जशी पाळी येईल तसे तसे आम्ही 30-35 जण त्याच्यापुढे माना करायचो. अगदी निर्धार करून. शिरकमळ तळ हातावर घेऊन. ओठ दातांनी आवळून धरून गबा आपलं क्षुरकर्म सुरू करायचा. शेंडीपासून शेज धरायचा ती पार कपाळापर्यंत. एका फराट्यात बेडा पार. मध्ये कुठं थांबायचं कारणच नाही हो. कोणाही मुलाच्या हजामतीला 1.5 किंवा 2 मिनिटापेक्षा अधिक वेळ लागता कामा नये एवढा एकच नियम गबा अत्यंत निष्ठेनं पाळायचा. मग त्या डोक्याचं काय होत असेल याची तर सहज कल्पना करता येईल. कुणी एखाद्या द्वाड कार्ट्यानं तांबड्या शाईची बाटली उतली या डोईवर तसं व्हायचं. मोजता येऊ नये इतक्या ठिकाणी कापायचं. जणू तिथं पानिपत घडून गेलं आहे. मी एकदा थोडं अधिक डोकं चालवलं. गबा सनईसुद्धा वाजवायचा. म्हटलं जर सनईची स्तुती केली तर गबाचा हात जरा मऊ चालेल. म्हणून म्हणालो, गबाजी पंत, परवा त्या लग्नात सनई तुम्हीच वाजवित होतात वाटतं. ओठावरली दातांची मिठी उकलली. शेवटी गबा बोलला, काय पण पंचम लावला होता. वाह. डोळे नैवेद्याच्या वाटी एवढाले करून गबाने माझ्याकडे पाहिलं. बाप रे, चुकलं वाटतं. गबा गोरखला, एडोबा, सनई नव्हती, क्लिरोनिट होतं ते. मामद्या मुलांनी वाजवीत होता. आणि मग माझ्या डोक्यावरून तांबडा ओघळ पार वरच्या भुवईपर्यंत आला. अति शहाणा त्याचा बैल रिकामा.
आरसा आमच्या हातीनं देण्याचं कारण आता सहज कळण्यासारखं आहे. पण या गाय गबाळ्यात तसलं काही नव्हतं बरं का. बगळे जपून चोचीचा निसटता वार करून अलगद गोचिडी टिपत होते. गायी निश्चिंत मनानं मान पुढावून बसली होती, डोळे झाकून. बराच वेळ पडलो होतो असंच काहीतरी पाहत. उठावंसंच वाटेना. पण मग विचार केला की जीवनाला काहीतरी ध्येय हवं, चांगलं उच्च दृष्टी फाकली पाहिजे महाराज. असं हे निरुद्देश भटकणं काय उपयोगाचं. ते काही नाही. आज 10 मैल चाललो आहे. उद्यापासून खूप चालायचं. पोट दुखलं तर दुखू दे. पोट दुखून कोणी मरत नाही. मरतो माणूस केव्हा, जीव गेला म्हणजे. ते तर काही निश्चितच घडत नाही आहे ना. मग ठरलं तर उद्यापासून भरपूर चालायचं. संध्याकाळ झाली. गुरं उठली. पाठीत ताणून त्यांनी आळस दिले. मग ती परत घराकडे निघाली. बहुधा त्यांचं गाव पलीकडच्या वळणात असावं. उठून त्यांच्या मागे चाललो. पाहतो तर खरंच लांबून गाव दिसलं. म्हणजे एका बाजूला काही पत्र्यांनी झाकलेली घरं, काही कौलांनी झाकलेली, काही गच्चींची. नर्मदा तीरावर एक दुमजली चौकोनी देऊळ, मध्ये कळस उंचावलेला, त्यांच्या मागे आंब्याची राई, बराच मोठा नर्मदेचा उतार, ऐन काठाशी सुबक घाट, घाटाचा माथा उताराच्या मध्यापर्यंत पोचलेला. गाव पाहून बरं वाटलं. कुठेतरी मुक्काम करू, बहुधा देवळातच. उद्यापासून सपाटून चालू. महिना संपता संपता अमरकंटक हे नक्की. वर शेताडीत अजून झळा अंग भाजीत होत्या. पण नर्मदेच्या उतरणीवरून उतरून गुरामागे चाललो तिथं पाण्याच्या जवळकीमुळे अधिक लवकर गारावलं होतं. बरं वाटलं. गुरांबरोबर घाटावर पोचलो. नर्मदेत उतरून हातपाय धुतले. तोंडावर पाणी शिंपडलं. तेवढ्यानं अधिकच तजेला आला. मग तिथंच पाण्यात पाय सोडून बसलो. तिघे माता मावल्या डोईवर 4-4 हंडे घेऊन पाण्याला आल्या. त्यांनी नर्मदेवरल्या मऊ मातीत हंडे स्वच्छ घासले. मग त्यातली एक तशीच पाण्यात उतरली. पाण्यात डुंबू लागली. मैत्रिणी घाई करू लागल्या. ती म्हणाली, थांब ग, जरा उन्हानं उकडलेलं अंग नेऊ द्या. शेवटी ती बाहेर आली. कपडे बदलले. ओले कपडे पिळले. मग 4-4 हंडे पाण्यानं भरून त्या सगळ्या वर निघाल्या. स्नान करणं, कपडे बदलणं हे सगळं माझ्या देखतच चाललं होतं. तिच्या मनात असं की हा साधू माणूस, याला काय लाजायचं. लाजायचं त्या गावकऱ्यांना. साधू वैराग्याला कोणी लाजत असतं का. खरं आहे बाई तुझं, खरं आहे. सूर्यास्त झाला. संध्यावंदन उरकलं. तोवर देवळात घंटा वाजू लागल्या. चला आपणही वर जावं. आरतीच्या स्वरात आपलाही स्वर जरा मोठ्यानं मिसळून द्यावा, म्हणजे रात्रीच्या पुडीची सोय होणं सोपं जाईल. बाहेर स्वच्छ सारवलेलं अंगण. ते ओलांडून आत शिरलो. दृष्टी आरती म्हणणाऱ्यांकडे गेली. सगळेजण डोळे झाकून आरतीत तदाकार व्हायला धडपडत असावेत. एका बाजूला मुंडण केलेली 8-10 मुलं, अंगावर पंचे पांघुरलेले. दुसरीकडे घंटा बडवीत असलेले तसलेच 4 जण. त्यांच्यापुढे एक प्रौढ सद्ग्रस्त, वेश तसाच, पायात खडावा. त्यांचं चाललं होतं, जय जगदीश हरे स्वामी, जय जगदीश हरे. जग के कारण दुरित निवारण, तुम सुख के करता, प्रभु तुम दुख के करता. जय जगदीश हरे. मीही सुरात सूर मिसळून दिला. सहज दृष्टी आरती फिरवणाऱ्या माणसाकडे गेली. त्या पाठमोरे होते, पण एवढं तर निश्चितच कळलं की कुणी स्त्री असावी, पुरुष नव्हे. संथपणे झळाळत्या अर्धगोलात फिरत्या निरांजनीच्या प्रकाशात ठाकूरजी दिसले. एका बाजूला लक्ष्मण, एका बाजूला सीता. आरतीची झळाळ पूजा पात्रावर चमकत होती, स्वच्छ घासलेल्या. बरं वाटलं. नुसताच आरतीचा, घंटांचा आणि शंखांचा कोल्हाळ नव्हता. चाललं होतं त्यामध्ये काहीतरी शिस्त होती, काही लय होती, काही स्वर होता. घंटा, शंख, म्हणणं हे सगळं मिळून काहीतरी एक आकाराला आलं होतं. ते दिसत नव्हतं, पण भासत मात्र नक्की होतं. वाटत होतं की काहीतरी देखणं वावरतं इथं. जे पांढरं गोल पातळ नेसलेलं माणूस आरती फिरवित होतं त्याच्याही अंगात ताल मुरलेला असावा. कुठंही झटका न खाता, गचका न बसता संथपणे एका लयीत निरांजन फिरत होती. आरती संपली. अर्ध मिनिटं सगळीजण स्तब्ध राहिली. मग सगळे निरांजनीवरून हात फिरवायला गर्भागाराकडे निघाले. कर्पूर गौरम म्हणता म्हणता. आरती फिरवणारा माणूस तोंड फिरवून निरांजनी पुढे धरून उभं राहिलं. सगळ्यांनी उरकल्यावर मीही पुढे झालो. निरांजनीवरून हात फिरवला. आरती फिरवणारी मुलगीच असावी, 20 वर्षांची. ही मोठी अडचण आहे. 20 वर्षांच्या स्त्रीला मुलगी म्हणावं की तरुणी म्हणावं का बाई म्हणावं. आणि हिची मुद्रा. पण परक्या स्त्रीच्या मुद्रेकडे पाहून आपल्याला काय करायचं आहे. डोकं खाली वळवलं. तेवढ्यात ती माझ्या समोरून शेजारच्या खोलीत शिरली.
त्यामुळं पुन्हा एकदा तिच्याकडे दृष्टी गेली. एकदम मगाची आरतीत जळणारी ज्योत आठवली, संतपणे, न हलता तेवणारी. असं वाटलं उगीच की की त्या ज्योतीसारखी आहे मुद्रा, शांत, स्थिर, कपाळावर चंदनाचा टिळा. ही विधवा आहे. नाक लांबसर आहे, तरवारीच्या धारेसारखं. त्या अर्ध्या क्षणातही जे तिच्या मुद्रेचं दर्शन झालं ते कसं अगदी एकदम संतोषदायी होतं. एखादा माणूस असं पुसट दृष्टीला पडतं आणि जन्मभर लक्षातून जातच नाही. ती पुन्हा बाहेर आली आणि मग सगळे जण न बोलता खाली बसली. मी असं जरा मागत जाऊन बसलो. तोवर आरतीचा विस्तार आटोपून गंगा स्तोत्र सुरू झालं होतं. मीही म्हणू लागलो, एतत्तालतमाल साल सरल व्यालोल वल्लीलता चन्नम सूर्यकर प्रतापरहितं शंखेंदु कुंदोज्ज्वलम. सगळीच स्तोत्र म्हणत होती, अगदी आरती करणारी सुद्धा. म्हणणं नेटकं होतं, सामान्यपणे शुद्ध होतं, ऐकून सुख होत होतं. सगळं आटोपलं. मग मंडळींची नजर माझ्याकडे वळली. प्रौढग्रस्तानं विचारलं, ब्रह्मचारी कहाँ के प्रवासी? परिक्रमा कर रहा हूं. किंचित आश्चर्यानं प्रौढ म्हणाला, परिक्रमावासी? कहाँ से आ रहे हो? जिथून आलो त्या गावाचं नाव सांगितलं. थोड्याशा अविश्वासाच्या स्वरात पुन्हा प्रश्न. सो गांव तो यहाँ से 9-10 मील होगा, वहाँ से निकल पड़े सो यहीं रुके, बीच में रुद्रनाथ नहीं ठहरे? जी नहीं. क्यों? सब परिक्रमावासी तो ठहरा करते हैं. थोडासा अवघडून म्हणालो. होय, सगळे तिथे थांबतात. मीही थांबायला पाहिजे होतं, पण वृद्धनाथाचं दर्शन घेतलं आणि निघालो झालं पुढे. अमरकंटकला पोचायचं आहे लवकर. ते झालं, पण नियम पाळायलाच हवेत नाही का? बरं, पडशी बिडशी नाही बाळगीत. का? आयाच्या तृप्तीनं फिरतो. मग जेवणाचं कसं? कोणी आपणहून विचारलं तर जेवतो, आणि न विचारलं तर हसून म्हणालो, रेवा मैयाचा थंड आणि खालीस जल पितो. असा कसा हा विचित्र परिक्रमावासी? सगळीच जण माझ्याभोवती गोळा झाले. तो ग्रंथ कसला आहे काखेत? गीताभाष्य आहे. कुणाचं आहे? माझं. कशाकरता बाळगलं आहे? आवृत्ती करण्यासाठी. आवृत्ती? तुम्ही काय गीताभाष्य म्हटलं आहे? छे, फार प्रश्न विचारले जात आहेत. काहीतरी ठसठशीत उत्तर द्यायला हवं आहे. बळबळ हसून म्हणालो, हो, प्रस्थानत्रयीत गीताभाष्यही असतं ना. प्रस्थानत्रयी बरोबरच तेही म्हटलं. आश्चर्य. पुन्हा प्रश्न आला, तुम्ही प्रस्थानत्रयी म्हटलंय? म्हटली होती. डोक्यात किती उतरलंय कोण जाणे. धर्माची लक्षणं सांगा बघू. आता कसाला उतरलं पाहिजे? लगेच ठरवलं. द्विविधो हि वेदोक्तो धर्माः प्रवृत्तिलक्षणो निवृत्तिलक्षणश्च जगताः स्थितिकारणं प्रवीणां साक्षादभ्युदयिनी श्रेय सहेतुर्य सधर्मः. प्रौढगृहस्थाच्या मुखावर समाधान झळकलं. मी थांबू लागलो तर ते म्हणाले, थांबू नका ब्रह्मचारीजी, कृपा करून संबंध भाष्य तरी म्हणा. म्हणणं संपल्यावर मुद्रा उजळून ते म्हणाले, वाह, ऐकलंच विद्यापती, यांचं नाव म्हणणं. वाह वाह वाह. ब्रह्मचारीजी क्षमा करा, आम्ही आपल्यावर अविश्वास दाखवला.